काही माणसं राग मनात ठेवून गोड बोलतात, त्यांच्यापेक्षा प्रेम मनात ठेवून रागाने बोलणारी माणसं खूप चांगली असतात. शब्द हे अन्नासारखे असतात. जर तुम्हाला ते आवडत नसेल तर ते इतरांना देऊ नका. आयुष्य म्हणजे काय? नशीब तुम्ही सोबत आणता आणि कर्म तुम्ही सोबत घेता. प्रत्येक हृदयाची एक अबोल अशी भाषा असते. ती काहींच्या डोळ्यातून, काहींच्या मनातून, काहींच्या अंतर्मनातून तर काहींच्या स्मितहास्यातून व्यक्त होते. वाईट गोष्टी आपोआप उगवतात, परंतु चांगल्या गोष्टी नेहमी पेराव्याच लागतात. अश्रूंची किंमत नसते, पण योग्य वेळी येऊन जो पुसून जातो त्या व्यक्तीची मात्र खूप किंमत असते. मला तीच नाती आवडतात ज्यात मीपणा नाही, आपलेपणा असतो. नातं इतकं सुंदर असावं की तिथे सुखदुःख हक्काने व्यक्त करता आले पाहिजे. जीवनात प्रेम आणि मैत्री अशी दोनच नाती आहेत ज्यांना नियमांची गरज नसते. कोणी मनाशी जुळलं की मैत्री होते आणि मनात शिरलं की प्रेम. नाती अशी असावी ज्यावर अभिमान असावा. काल जेवढा विश्वास होता तेवढाच आज असावा. नातं फक्त ते नाही जे दुःख आणि सुखात सोबत करतं. मनात ते असतं जे आपलेपणाची जाणीव करून देतं. चांगले मन आणि चांगला स्वभाव हे दोन्ही आवश्यक असतात. चांगल्या मनाने काही नाती जुळतात आणि चांगल्या स्वभावामुळे ती नाती आयुष्यभर टिकतात. नात्यांच्या दरवाजावर अधूनमधून टकटक करत राहायला हवे. भेट झाली नाही तरी निदान एकमेकांबद्दलची जाणीव तरी शाबूत राहते. कितीही चांगली व्यक्ती असली तरी कोणी ना कोणी नावं ठेवणारं असतंच. म्हणून आपण आपले जीवन आपल्या स्टाईलमध्ये जगायचं असतं. मेहनत केली तर धन मिळते, संयम ठेवला तर काम होते, गोड बोलले तर ओळख होते, आदर केला तर नाव होते. नातं असं निर्माण करा की जरी आपण देहाने दूर असलो तरी आपण मनाने खूप जवळ असलो पाहिजे. फुलाला फुलायला जशी पाण्याची गरज असते तशी नातं फुलायला प्रेमाच्या आणि मायेच्या ओलाव्याची गरज असते. मन आणि छत्री यांचा उपयोग तेव्हाच होतो जेव्हा ते उघडले जातात, नाहीतर ते ओझे कायम बाळगावे लागते. आयुष्य हे एकेरी मार्गासारखं आहे. मागे वळून पाहू शकतो पण मागे जाता येत नाही. म्हणून प्रत्येक क्षण आनंदात जगा. वेळ आपल्याला आज जरी हरवत असली तरी जगायचे कसे ते मात्र शिकवून देत असते. नातं कोणतंही असेल, रुजतं तिथंच जिथे त्या नात्याला वेळ आणि किंमत असते. पाठीमागे लागलेली संकटच पुढे जाण्याचे मार्ग मोकळे करत असतात. श्री स्वामी समर्थ.